तर आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहे सध्या मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील सुद्धा या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांनी सुद्धा यावेळी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जातोय आणि अनेक मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहे। आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जाते, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जाते, वाल्मिक कराडवरती 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। शिवाय ज्यांनी आरोपींना मदत केली पळून जाण्यासाठी, शिवाय कामात दिरंगाई केली अशा सगळ्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी म्हणून घोषित करायची मागणी केली जाते। अनेक मागण्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा आक्रोश आज व्यक्त होतोय आणि आपण पाहतोय पुण्याच्या रस्त्यावरती सगळा मराठा समाज एकवटला आहे। अगदी जिकडे पहा तिकडे मराठा समाज आणि भगवं वादळ आपल्याला या ठिकाणी दिसतंय। घोषणापत्राचे फलक त्यांनी हातामध्ये घेतले आहे, मागण्यांचे फलक त्यांच्या हातामध्ये आहेत आणि एकामागून एक सगळा मराठा समाज हा चालत असताना दिसतोय। धनंजय मुंडे गो बॅक असे सुद्धा फलक लावण्यात आले, तर वैभवी देशमुख हिचा फोटो असलेले सुद्धा फलक आपल्याला दिसत आहे, ज्यावरती लिहिलंय आवाज दिला लेकीने समाज आला लाखान। एकंदरीतच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीच या मोर्चाचे नेतृत्व करते आणि तिच्या पाठीराखण्यासाठी तिला आधार म्हणून संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे। अनेक महत्त्वाचे सर्वपक्षीय नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। परभणीनंतर आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी या मोर्चावरून अगदी इशाराच आपण पाहतोय धनंजय मुंडे यांना दिलेला आहे। जातीय तेढ ते निर्माण करत असल्याचं बोललं जात आहे। लाल महाल परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मागणी करतात। काय मागणी? आमची मागणी आहे तो नराधम वाल्मिक कराडला फाशी मिळाली पाहिजे आणि त्याच्या जे काही सर्व आरोपींना कडक ना कडक शिक्षा मिळाली पाहिजे। नक्की शिक्षा मिळाली पाहिजे ही मागणी चाललंय मागे। जर बघितलं तर या मोर्चामध्ये ज्योती मेटे ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। काही मोर्चात सहभागी झाल्यात। हे बघ ना, येत आहे ना, हे बघ ना। मागे राहा, मागे राहा। हम 2 मिनिटं लाईव्ह चालू आहे त्याचं, 2 मिनिटं लाईव्ह चालू आहे त्याचं। खाली घे पोस्टर आरोपीला पकडण्यात या पुढची मागणी काय? तुम्ही मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललात का किंवा बोलले नाही? लवकरच आमचं एक शिष्टमंडळ या प्रकरणी भेट घेणार आहे। सध्या राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार? नाही, जातीय तेढ या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे आणि याकरता सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची यामध्ये ते दोषी निष्पन्न आढळून आले तर निश्चितच राजीनामा दिला पाहिजे, परंतु ते दोषी आढळून आले पाहिजे। SIT असेल किंवा CID असेल यांनी योग्य पद्धतीने तपास केला नाही? तपास सध्या सुरू आहे आणि मला वाटतं की या यंत्रणांना तपासाला आपण पुरेसा वेळ देखील दिला पाहिजे। या पुढची मागणी काय? मुख्यमंत्र्यांनी काय करावं? यापुढची एकच मागणी असणार आहे की उर्वरित आरोपींना शोधून या सगळ्या आरोपींविरुद्ध चार्जशीट अतिशय फुलप्रूफ फाईल झाली पाहिजे। चार्जशीट दाखल करून फाशीची नाही, चार्जशीट दाखल झाली पाहिजे। याच करता आम्ही म्हणतो की चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यातील सेक्शन्स प्रमाणे ती कारवाई झाली पाहिजे। कठोरात कठोर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे। नक्की कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती। सदस्यता नोंदणी अभियानाला यापूर्वी सुरुवात झाली होती, पण महाराष्ट्राला निवडणुकांमुळे त्यातनं सूट मिळाली होती। त्याची आता सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे। मी स्वतः
नागपूर महानगरातनं ही सुरुवात केली आहे. आज 25 लोकांना, जे गणमान्य नागपूरचे नागरिक आहेत, त्यांना मी सदस्य केलेलं आहे. आज सकाळपासनं शहराच्या प्रत्येक बूथमध्ये सदस्यता मोहीम सुरू झाली आणि सकाळपासनं 25,000 सदस्य आम्ही नोंदवलेले आहेत. आज सायंकाळपर्यंत 1 लाख सदस्य आम्ही पूर्ण करू असं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि राज्यामध्ये आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी 1.5 कोटीचं लक्ष्य ठेवलेलं आहे. सगळ्या बूथमध्ये, महाराष्ट्रातल्या 1 लाख बूथमध्ये आज आम्ही सदस्यता मोहिमेची सुरुवात केलेली आहे. मला विश्वास आहे कि हा जो 1.5 कोटीचा आकडा आम्ही ठरवलेला आहे तो आम्ही निश्चित पूर्ण करू. सर हिंदी में बताइए। देश में भारतीय जनता पार्टी ने अपनी सदस्यता मुहिम शुरू की थी. चूंकि महाराष्ट्र में चुनाव था तो महाराष्ट्र को एग्जम्पशन मिला था. आज से हमारी सदस्यता मुहिम शुरू हुई है. आज एक साथ हमने 1 लाख बूथों में सदस्यता मुहिम शुरू की है. मैं स्वयं नागपुर में सदस्यता मुहिम के लिए आया हूँ. 25 लोगों को मैंने अभी, जो नागपुर शहर के बहुत ही गणमान्य नागरिक हैं, उनको मैंने अभी सदस्य बनाया है. सुबह से नागपुर शहर के जो हमारे बूथ है, उन सभी शहरों के 2200 बूथों में हमने काम चालू किया है. करीब 25,000 लोगों को पहले 2 घंटे में हम लोगों ने सदस्य बनाया है. आज 1 लाख लोगों को सदस्य बनाना, ऐसा हम लोगों ने तय किया है. और पूरे नागपुर शहर में 7 लाख सदस्य हम लोग बनाएंगे. साथ साथ पूरे महाराष्ट्र में